कॉपर सेव्हिंग इन ॲटो ट्रान्सफॉर्मर हा प्रश्न परीक्षेला 4 मार्काला विचारलेला आहे. सो इट इज इम्पॉर्टंट क्वेश्चन. 2 वाइंडिंगचं ट्रान्सफॉर्मर म्हणजे साधं ट्रान्सफॉर्मर घेतलं आणि ॲटो ट्रान्सफॉर्मर घेतलं तर ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर वाचते, खर्च कमी येतो, कॉस्टिंग वाचते, साईज कॉम्पॅक्ट होते. हे आपण बघितलं ॲडव्हान्टेजेसमध्ये. बरोबर आहे. मग किती कॉपर वाचतंय किंवा कॉपर सेव्हिंग कशी होती त्याचं डेरिव्हेशन आहे. बाळे, कॉपर तर वाचतंय. ॲटो ट्रान्सफॉर्मर वापरलं इन्स्टेड ऑफ 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर तर कॉपर सेव्हिंग होते, पण किती होते ते बघायचं. लक्षात लक्ष द्यायचं. तर तुम्हाला माहिती आहे क्रॉस सेक्शन एरिया ऑफ वायर, किती जाड वायर लागणार आहे हे कशावर डिसाईड होतं आहे. करंट, किती जास्त करंट फ्लो होतं त्याच्यावर डिसाईड होतं आहे. क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर इज डिपेंड ऑन करंट. जर जास्त करंट फ्लो होणार असेल तर मोठं कंडक्टर घेऊ आपण. तुम्ही बघितलं ना ट्रान्सफॉर्मरच्या व्हिजिटला गेल्याच्या नंतर जास्त करंटची वाइंडिंग खाली ठेवली होती, त्याला आपण LT म्हणतो, आणि जास्त व्होल्टेजची वाइंडिंग वर ठेवली होती ज्याला आपण HT म्हणतो, जे की 11 kVचं होतं. आठवतं आहे. तर जाड कंडक्टर हे सेकंडरी साईडला होतं 11/440 मध्ये. 11/440 डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मर शिकले ना तुम्ही. अरे काय म्हणतो मी, 11/440चं जे की ट्रान्सफॉर्मरला व्हिजिट गेली होती. कोण कोण गेलं होतं व्हिजिटला. त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये डेल्टा स्टार कनेक्शन होतं आणि डेल्टा म्हणजे 3च इनपुट होते आणि 4 आउटपुट होते. त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जाड कंडक्टर सेकंडरी साईडला होतं आणि सेकंडरी आतमध्ये होती, एकदम कोरला खेटून होते. पाहिलं असेल जाड जाड कंडक्टर कॉपरचं. ॲल्युमिनियमचं कंडक्टर होतं, त्याच्यावरून पेपर वाउंडेड होतं आणि ती जाड वाइंडिंग आतमध्ये होती आणि मधात इन्सुलेशन, पेपर इन्सुलेशन होतं आणि त्याच्यानंतर वरून कोर होतं. कशाचं, प्रायमरीचं. ओके, खूप सारे कंडक्टरच्या अशा सीट होत्या आणि त्या प्लेस केल्या होत्या. नसेल पाहिलं अजून तो व्हिडिओ बघून घ्या. ट्रान्सफॉर्मर व्हिजिटच्या मध्ये तुम्हाला ते कशा पद्धतीने त्याचं कन्स्ट्रक्शन डिटेल दाखवलं. तर सेकंडरीचं कंडक्टरची साईज कशी होती, जास्त असते. कालही आम्ही त्यासाठीच गेलो होतो. कोणतं ते भक्ती इलेक्ट्रिकल म्हणून, तर ते ॲक्च्युली ते बंद होतं, त्याच्यामुळं मग दुसरा प्लॅन केला. तर हे एरिया कशावर डिपेंड करतो आहे, कंडक्टरवर. जेवढा करंट जास्त तेवढा एरिया जास्त. बघा द लेंथ ऑफ वायर, मग आता जेवढं टर्न जास्त तेवढं काय होईल, वायरची लेंथ वाढेल. 2 टर्न्स आहेत कमी लेंथ, 3 टर्न्स असेल तर तिप्पट लेंथ, अशा पद्धतीने लेंथ वाढणार आहे. ओके, मग एरिया आणि लेंथ मिळून काय होईल, वेट. वेट ऑफ कॉपर इज प्रोपोर्शनल टू एरिया अँड वेट. एरिया आणि लेंथ. मग एरिया कशाने इंडिकेट करतो आपण, करंटनी, आणि लेंथ कशाने, नंबर ऑफ टर्न्सनी. मग आता इन केस ऑफ 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर, हे 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आहे, हे N1 आहे, हे N2 आहे, म्हणजे हे I1 आहे आणि हे I2. तर W1 + W2 म्हणजे वेट ऑफ प्रायमरी वाइंडिंग प्लस वेट ऑफ सेकंडरी वाइंडिंग. मग वेट ऑफ प्रायमरी वाइंडिंग इज प्रोपोर्शनल टू N1 I1. हे पहा, हे काय आहे, N1 आहे, हे I1 आहे, N1 I1, N2 I2, N1 I1, N2 I2. आता N1 I1 आणि N2 I2 हे याच्यामध्ये पुट करा, तर इथं काय येईल, WC, दॅट मीन्स वेट ऑफ कॉपर इज इक्वल्स टू N1 I1 + N2 I2. इक्वेशन नंबर 1 नाव दे. इथपर्यंत कोण कोण आलं रे, सगळे आले. आता फॉर ॲटो ट्रान्सफॉर्मर, ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण स्टेप डाऊनवाला ॲटो ट्रान्सफॉर्मर घेऊ. तर हे काय रे, हे N1 आहे, ही काढली साईड N1. हे काय आहे, N2 आहे. N2 किती आहे, एवढंच आहे. N1 किती आहे, हे अख्खं आहे. कळतं का तुम्हाला. प्रायमरीच्या इथून तर इथपर्यंत सगळ्या टर्न्स आहेत आणि सेकंडरीच्या फक्त एवढ्याच टर्न्स आहेत, N1 N2. समजलं. आता हे I1 करंट आहे आणि I2 करंट काय आहे, हा वाला. तर मग हा इथला करंट काय येईल, I2 - I1. हा येणारा करंट पा I1 आणि I2 भेटलं तुम्हाला. तर हे हा करंट काय असेल, I2 - I1, कारण इथून येतो करंट काही इकडं चालला, हा I1 आणि इकडं काय चालला, I2.
I2 मायनस I1 असेल. ओके, तर बघा हा करंट I1 आहे, हा करंट I2 इथपर्यंत. ओके, मग हा करंट काय असेल रे, इथून I2 आहे ना, आणि हा I1 आहे, मग हा काय असेल I2 मायनस I1 असेल. बरोबर आहे, हा काय असेल I2 मायनस I1 असेल. हा I2 आहे ना, तर इथून हा करंट I2 मायनस I1 असेल. तर X2Y हे काय आहे N1 आहे, X2Y हे काय आहे N1 आहे, Y2Z हे काय आहे N2 आहे, Y2Z, आणि X2Y काय N1 प्लस N2, N1 प्लस N2. येतं लक्षात, ही N1 आहे, ही N2 आहे, आणि हे काय N1 प्लस N2. कळतंय का नाही? हे N1, हे N2, आणि हे अख्खं N1 प्लस N2 एकाच ह्याच्यात. ओके, तर आता वेट ऑफ कॉपर फॉर XY साठी वेट ऑफ कॉपर काय असेल, XY साठी वेट ऑफ कॉपर काय असेल N1 मायनस N2, N1 मायनस N2 X2Y या टर्न्स ह्या अख्ख्या N1 आहे, N1 मायनस N2 एवढं उरल. येतं लक्षात? अरे बाबा, ह्या टर्न्स 100 आहेत आणि ह्या 50 आहेत, तर मग इथं हे कॅल्क्युलेट करायसाठी काय करावं लागेल, ह्या 50च येतील ना, एवढ्या टर्न्स लागतील ना. तर 50 इंटू म्हणजे 100 मायनस 50 इंटू I1. तसंच YZ करायचं असेल, YZ, तर YZ करायचं असेल तर काय करावं लागेल, परत N2 घ्या ना, N2 एवढ्याच टर्न्स आहेत ना, N2, आणि पण करंट काय आहे I2 मायनस I1. हे जसं प्रपोर्शनमध्ये दाखवलं ना आपण N आणि I1, तर इथं काय येईल N1 मायनस N2 इंटू I1, आणि इथं काय येईल N2 I2 मायनस I1. मग आता ह्या दोन्ही व्हॅल्यू याच्यात पुट करा. वेट ऑफ ॲटो ट्रान्सफॉर्मर, वेट ऑफ ॲटो ट्रान्सफॉर्मर इज गिवन बाय, वेट ऑफ ॲटो ट्रान्सफॉर्मर किती आहे W1 प्लस W2, म्हणजे प्रायमरी वाइंडिंगचं वेट प्लस सेकंडरी वाइंडिंगचं वेट. प्रायमरी वाइंडिंगचं वेट काय आहे I1 N1 मायनस N2 प्लस याचं काय आहे N2 I2 मायनस I1. चला मग आता काय करा, कॉपर सेविंग जर करायचं असेल तर काय करावं लागेल, दोन्हीचा तुलना करावं लागेल. 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर ही आणि हे ॲटो ट्रान्सफॉर्मर, या दोन्हीची तुलना केली. सो W1 डिवायडेड बाय WA, WC डिवायडेड बाय WA. WC म्हणजे काय, कॉमन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर, कॉमन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. तर हे काय येणार आहे, याचं इक्वेशन नंबर 1 आपण कन्सिडर केलेलं आहे, याचं इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केलं, याचं इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. तर 1 आणि 2 जर घेतलं, फ्रॉम 1 अँड 2 WC डिवायडेड बाय WA. WC किती आहे रे, N1 I1 प्लस N2 I2, N1 I1 प्लस N2 I2, आणि WA किती आहे रे, हे जसं तसं. इथपर्यंत कोण कोण आले. आता लक्षात द्यायचं, एक्सप्लेनच करायला लावेल मी. आता काय आहे, हे जसं तसं घेतलं. आता काय आहे, K इज इक्वल्स टू N2 बाय N1 इज इक्वल्स टू I1 बाय I2. मग याच्यावरून आपण काय करू, I1ची आणि इन टर्म्स ऑफ N2 घेऊ किंवा सेकंडरी साईड घेऊ. तर I2 इज इक्वल्स टू काय येईल रे, हे आणि हे. जर बघा K इज इक्वल्स टू काय आहे I1 बाय I2, मग I1 काय असेल, याला इकडे घ्या, याला इकडे घ्या, म्हणजे I1 बाय K. I2 इज इक्वल्स टू काय येईल I1 बाय K. हे कोणाकोणाला समजलं नाही, I2 इज इक्वल्स टू I1 बाय K. सिमिलरली आता ह्या दोन्हीचा जर विचार केला तर याला जर इकडे नेलं तर N2 इज इक्वल्स टू K इंटू N1, N2 इज इक्वल्स टू, समजलं का, लक्षच नाही बाळे. K इज इक्वल्स टू I1 बाय I2, K इज इक्वल्स टू
मग I2 जर काढायचं असेल तर याला इकडे घेऊन जा आणि याला इकडे नाही. मग I2 इज इक्वल्स टू काय I1/K आणि हे K इज इक्वल्स टू N2/N1. मग N2 काढायचं असेल तर K इंटू N1. नाही कळलं. N2 इज इक्वल्स टू K इंटू N1. मग आता ह्या व्हॅल्यू जे आहेत ना याच्यात पुट करायच्या. इथं I1 जसं तसं ठेवा, हे N2 जसं तसं ठेवा. N2च्या जागेवर काय लिहायचं आहे K इंटू N1. हे N2च्या जागेवर काय लिहायचं K इंटू N1. हे I2च्या जागेवर काय लिहायचं आहे I1/K मायनस हे I1. वर पण हे I1 N1 I1 सेम प्लस N2च्या जागेवर K इंटू N1. I2च्या जागेवर I1 इंटू K. इथपर्यंत समजलं का? कोणाकोणा समजलं? आता काय करायचं आहे कॉमन टर्म्स काटायचे. हे पहा के गुणाकारा ते भागाकारा ते कटलं. ओके. तर इथं काय आलं N1 I1 प्लस इथं काय उरलं N1 I1. इथं याचा याचा गुणाकार करायचा I1 N1 मायनस I1 K I1 N1 K I1 N1 प्लस इथं हे पहिल्या याच्यासाठी के कॅन्सल होईल. ओके. N1 I1 मायनस याचा याचा गुणाकार केला तर K N1 I1. ही टर्म्स कोणाकोणाला समजली? मग आता काय करा N1 I1 प्लस N1 I1 2 N1 I1. परत इथं इथं पण त्याच पद्धतीने N1 I1. ओके. तर याला N1 I1 लिहू आपण. तर हे 2 N1 I1. इथं पण हे मायनस आहे हे पण मायनस आहे. मग मायनस 2 K N1 I1. तर काय करू आपण हे 2 तर कॅन्सल 2 कटून जाईल कॉमन घेऊन कटून जाईल. इथं N1 I1 इथं काय घ्या N1 I1. तर उरल काय रे 1 मायनस K. ओके. एक काम करू आपण 2 N1 I1 वर आणि खाली काय 2 N1 I1 कॉमन घेऊ. तर मग इथं 2 N1 I1 कॉमन घेतल्यानंतर उरल काय 1. इथं काय उरल K उरल. इथं K उरल ना. 2 N1 I1 कॉमन घेतल्यावर इथं काय उरल K. तर मग आता ही टर्म असं ही टर्म्स कॅन्सल करा. तर उरल काय 1/1 प्लस K. मग WA इज इक्वल्स टू याला इकडं न्या याला इकडं न्या. WA इज इक्वल्स टू 1 मायनस K इंटू WC. म्हणजे वेट ऑफ ॲटो ट्रान्सफॉर्मर इज इक्वल्स टू 1 मायनस K इंटू वेट ऑफ कॉमन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. वेट ऑफ ॲटो ट्रान्सफॉर्मर इज इक्वल्स टू 1 मायनस K इंटू वेट ऑफ कॉमन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. मग आता कॉपर सेविंग काय असते WC मायनस WA. मग WC किती रे तसं तसं ठेवा. WAची व्हॅल्यू ही टाका 1 मायनस 1K. आता हे काय येईल -1 मायनस ऑफ मायनस प्लस K WC. ओके. मायनस WC प्लस WK. हे पहा याला जर सिम्प्लिफाय केलं तर इथं काय येईल इथं WC मायनस याचा गुणाकार काय येईल मायनस WC मायनस ऑफ मायनस प्लस KWC. तर हे कटल उरल काय KWC इज इक्वल्स टू W कॉपर सेविंग. लक्ष द्या लक्ष द्या. WC जसं तसं WAच्या जागेवर ही किंमत घेतली याला सिम्प्लिफाय केलं तर KWC. हे कोणा समजलं कसं आलं. हे मायनस कॅन्सल होईल आणि हे मायनस प्लस KWC होऊन जाईल. जसं की पहा हे कॅन्सल झालं आणि इथं KWC राहिलं. हे झालं स्टेप डाऊनसाठी. स्टेप अपसाठी काय घ्यायचं WC डिवायडेड बाय K. थोडक्यात काय एवढा कॉपर सेविंग होतो. केवढा कॉपर सेविंग होतो कॉमन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर इंटू K एवढा कॉपर सेविंग होतो. इथं किती कॉपर सेविंग होतो कॉमन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरच्या वजनाच्या भागिले K एवढा टाइम्स. ओके. इथं मल्टिप्लिकेशनमध्ये इथं डिव्हिजनमध्ये पण कॉपर सेविंग होतं तेवढा. इथं लक्षात. तर अशा पद्धतीने जर समजा तुम्ही ॲटो ट्रान्सफॉर्मर वापरलं तर काय होतं कॉपर सेव्ह होतो. कॉपर वाचतो. कमी कॉपर लागतं. साईज कमी होती. कॉस्ट कमी होतो. इकॉनॉमिकल राहते.
लॉसेस कमी होते, इफिशियन्सी वाढते, रेग्युलेशन प्रॉपर होते, बऱ्याच गोष्टी होत्या. फक्त ड्रॉबॅक काय आहे, आयसोलेशनचा प्रॉब्लेम आहे, इन्सुलेशनचा प्रॉब्लेम आहे, शॉर्ट सर्किट होण्याची भीती आहे, ते प्रॉब्लेम. ओके, सो दिस इज ऑल अबाउट डेरिवेशन ऑफ कॉपर सेविंग. सो राईट डाऊन दिस. हा एक कन्सेप्ट बघा, 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरचा, लगेच घेऊन टाकतो. सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर जसं असतं तसंच 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर असतं. सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर जसं असतं तसंच 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर असतं. तर 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये 3 वाइंडिंग असतात, सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच वाइंडिंग असते. ओके, मग तीच प्रायमरी आणि तीच सेकंडरी. आता हे प्रायमरी, ही साईड प्रायमरी आणि ही साईड सेकंडरी. तर 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर पाहिलं असेल ना तुम्ही, त्याच्यामध्ये 3 कोर असतात. आता हे कुठं वापरतात ॲप्लिकेशन तेच. तर याचा मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन जे की परीक्षेला विचारतात ते आहे 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर ॲक्ट ॲज अ स्टार्टर फॉर 3 फेज इंडक्शन मोटर. 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर ॲक्ट ॲज अ स्टार्टर फॉर 3 फेज इंडक्शन मोटर. हा एक कन्सेप्ट आहे. तर ही डायग्राम झाली का? डायग्राम काढा चल. बघा, स्टार्टिंगला 2च मिनटं लक्ष द्या. स्टार्टिंगला हे 3 फेज सप्लाय, अरे बाबा हे 3 फेज सप्लाय लक्ष द्या. या 3 फेज सप्लायला एक काय आहे, कॉमन बस बार आहे. 6 वे स्विच वापरला. आपण काय वापरलं आहे, 6 वे स्विच. तर हे वर जर कनेक्ट असेल स्टार्टिंगला, लक्ष द्या, स्टार्टिंगला वर कनेक्टेड म्हणजे काय, ॲटो ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू मोटर. मोटरला काय कनेक्टेड आहे, ॲटो ट्रान्सफॉर्मर कनेक्टेड आहे सुरुवातीला. मग सुरुवातीला मोटर खूप जास्त करंट घेते माहिती आहे. इंडक्शन मोटर टेक 5 to 7 टाईम ऑफ फुल लोड करंट. मग जास्त करंट घेते, मोटर जळू शकते. मग ती जळू नये म्हणून आपण सुरुवातीला स्टार्ट पॉईंटला काय लावतो, 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर मोटरला सिरीजमध्ये कनेक्ट करतो. संपला विषय. आणि हळूहळू व्होल्टेज वाढवतो. एकदा का मोटरने स्पीड पकडली की मग त्याला परत रन पोझिशनला द्यायचं, म्हणजे सप्लाय आला का डायरेक्ट इकडं ऑटो ट्रान्सफॉर्मरचं काम संपलं. तर याला काय म्हणतात, ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर म्हणतात. मग ॲट स्टार्ट ॲटो ट्रान्सफॉर्मर कनेक्टेड टू मोटर टू रिड्यूस स्टार्टिंग करंट and while running condition, while normal working condition, direct supply given to the motor. स्टार्टिंगलाच करंट कमी करायची गरज पडते ना, रनिंगमध्ये तर गरज नाही पडत, म्हणून ते गरज नाही रनिंगमध्ये फक्त. म्हणून याला काय म्हणतात, 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर म्हणतात. परीक्षेमध्ये हे विचारलेलं आहे. ओके, 6 मार्काला. मग डायग्राम काढायची, व्हॉट इज ऑटो ट्रान्सफॉर्मर, डायग्राम काढायची आणि हे 2 पॉईंट लिहायचे. ओके, ॲटो ट्रान्सफॉर्मर काय ते तर माहिती आहे ना तुम्हाला. तर ही डायग्राम काढायची, ॲटो ट्रान्सफॉर्मर काय आणि ते स्टार्टिंग आणि रनिंग पॉईंट एवढं लिहिलं तरी तुम्हाला 6 मार्क मिळून जातील. 4 मार्काला विचारू शकता ते. सो राईट डाऊन दिस.